बसवरती झाड पडून आपल्या जीवाला मुकावं लागलं होतं आणि आठवते जे मृणाल घोडेताई पेटवायच्या, आम्हाला ती मुंबई आठवते, जे जॉर्ज फर्नांडिस पेटवायचे, आम्हाला ती मुंबई आठवते, जे बाळासाहेब ठाकरेंच्या एका टिचकीवरती बंद व्हायचा, आम्हाला ती मुंबई आठवते, ते कामगार आठवतात जे डॉक्टर दत्ता सामंतांच्या एका आवाजावर मुंबई बंद करायचे. आता मुंबईमधले नागरिक, मुंबईमधली जनता संवेदनाच हरवल्यात. जेव्हा संवेदनाहीन शहरं होतात, जेव्हा संवेदनाहीन मनुष्य होतो, तेव्हा सगळं संपलेलं असतो, सत्तेचा माज वाढायला लागतो. आमदार दिलीप लांडे असं म्हणतायत की या सगळ्या गोष्टी पाठीमागे घातपात आहे का त्याची सुद्धा चौकशी करायला पाहिजे. ही जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे का? ते त्यांनाच घातपात आहे की चौकशी करायला लावलं आणि त्यांना चौकशी समितीचा अध्यक्ष बरोबर. त्यांचं असं म्हणणं पण ते मिळालं नाही ना पाऊस- आणि या पाऊस- सगळ्या- वा रे वा वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे पाऊस उशिरा आला मुंबईकर बोंबाबोंब करतायत आणि ते म्हणतात वेळच मिळाला नाही. अजून पाऊस काय डिसेंबर मध्ये आला हवा काय मग वेळ द्यायला? तर तुम्ही सभागृहात देखील या मुद्दे मांडले होते. नगरविकासचे अधिकारी देखील सभागृहात उपस्थित राहत नाही 2-2, 3-3 वेळा. आव्हान ना ऐकाय आपली सत्ता सर्वांकुश आहे. आपल्याला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि या बहुमताच्या जोरावरती आपण विरोधी पक्ष आणि जनतेचे प्रश्न इथे आले तर आपण चिरडून टाकू शकतो, पायाखाली त्याचा चेंदामेंदा करू शकतो. अशा प्रकारची भावना जेव्हा सत्ताधाऱ्यांमध्ये होतो तेव्हा परवा रात्री जेव्हा आम्ही बसलो होतो तेव्हा एक मंत्री आणि 3 सत्ताधाऱ्यांचे आमदार उपस्थित होते.